Hello all and welcome to the Math Foundation by पूर्वा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इव्हेंट म्हणजे काय आणि त्याच्या रिलेटेडचे एक्झाम्पल्स. आपण आपल्याला जे आता स्क्रीनवर दिसत आहे ती तिघं पण एक्झाम्पल फुल सॉल्व करणार आहोत आणि त्याचं कम्प्लीट सोल्युशन बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला इव्हेंट आणि त्याचे रिलेटेडचे सगळ्या कन्सेप्ट्स क्लिअर होते. तर सुरू करूया आपण फर्स्ट टॉपिक इव्हेंट. आता इव्हेंट म्हणजे जर मी एक छोट्या भाषेत म्हटले तर जेव्हा आपण प्रोबॅबिलिटी काढतो आणि सॅम्पल स्पेसचा एक छोटा पार्ट असतो त्याला म्हणतात इव्हेंट. एक्झाम्पल बघू आपण डायरेक्टली, मग त्याच्यावरून तुम्हाला कळेल की इव्हेंट म्हणजे काय. इफ 2 coin are tossed, A is event of getting at least 1 tail. आपल्याला सगळ्यात आधी सॅम्पल स्पेस कुठला काढायचा आहे ते इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट काय विचारलेलं आहे की इफ 2 coins are tossed, इथपर्यंतच तुम्ही आता लक्ष द्या. जेव्हा आपण 2 कॉईन टॉस करतो सॅम्पल स्पेस आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. सो तुम्हाला जर सॅम्पल स्पेस 2 कॉईन टॉसचं कसं काढायचं हे माहिती नसेल तर याच्या आधीचा व्हिडिओ बघा, त्याच्यात आपण कम्प्लीट एक्सप्लेन केलं आहे. सो मी इथं पूर्ण तो सॅम्पल स्पेस कसा काढायचं हे नाही सांगणार, आपण डायरेक्ट सॅम्पल स्पेस लिहू. जेव्हा 2 कॉईन टॉस होतो तेव्हा सॅम्पल स्पेस येतो HH, HT, TH आणि TT. सो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती आले? सो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंटला रिप्रेझेंट करतात N of S ने. सो आपण काउंट केलं तर 1, 2, 3 आणि 4. N of S इक्वल टू किती येणार मग? 4. या एक्झाम्पलचा हा फर्स्ट पार्ट आपण कंप्लीट केलाय. आपल्याला काय सांगितलं होतं, जेव्हा 2 कॉईन टॉस झाले तेव्हा त्याचं सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट फाइंड आउट करायचं. त्याचा पुढचा क्वेश्चन दिला आहे ए इज इव्हेंट ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 1 टेल. एक इव्हेंट दिलाय आपल्याला. इव्हेंट म्हणजे काय की ह्या पूर्ण सॅम्पल स्पेसचा एक छोटा पार्ट दिलाय आणि त्याच्यात सांगितलंय की आम्हाला फक्त ॲटलिस्ट 1 टेल पाहिजे. ॲटलिस्ट म्हणजे काय, एक तरी टेल पाहिजे. सो या सॅम्पल स्पेसमधून अशा कुठल्या व्हॅल्यूज आहेत ज्याच्यामध्ये एक तरी टेल आहे? याच्यात एक टेल आहे नाही, म्हणजे हा कट झाला. याच्यात एक टेल आहे हो. TH मध्ये पण एक टेल आहे यस. TT मध्ये तर 2 आहे, पण आपल्याला कंडिशन काय होती, एक तरी पाहिजे. एकापेक्षा किती जास्त असतील त्याला त्यांचं काही मर्यादा नाही आहे. सो आपल्याला 2 मिळाल्या तर ती पण एक इक्वेशनमध्ये आलं. सो जेव्हा आपण इव्हेंट लिहू ए, आपल्याला कुठल्या व्हॅल्यूज मिळायला पाहिजे? राईट, HT, TH आणि TT. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन ए फाइंड आउट केलं तर किती येणार? 3. कळालं इव्हेंटची कन्सेप्ट. इव्हेंट म्हणजे काय तर आपण एखादा रॅन्डम एक्सपेरिमेंट घेतला आणि त्या रॅन्डम एक्सपेरिमेंटचा छोटा पार्ट असतो त्याला म्हणतात इव्हेंट. आणि तो छोटा पार्ट आपण कसं फाइंड आउट करतो, आपल्याला एखादी कंडिशन दिली असते. जसं इथं काय सांगितलं होतं की ॲटलिस्ट 1 टेल पाहिजे, म्हणजे एक तरी टेल त्या सॅम्पल पॉईंटमध्ये पाहिजे. गुड, समजला हा फर्स्ट क्वेश्चन. आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. अ बॅग कंटेन 50 कार्ड्स. Each card bear only one number from 1 to 50. One card is drawn at random from the bag. Write sample space. Also write event A, B and find the number of sample point in them. हे 2 कंडिशन्स आपल्याला दिले. सगळ्यात आधी आपलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे की आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट कुठला दिलेला आहे. तर रॅन्डम एक्सपेरिमेंट हा आहे अ बॅग कंटेन 50 कार्ड्स. राईट. सो आपण रॅन्डम एक्सपेरिमेंटमध्ये काय लिहिणार मग? 50 कार्ड्स आहे. सो सगळ्यात आधी मी 1 to 10 घेतला, 11 to 20, 21 to 30, 31 to 40 आणि 41 to 50. सो मी 1 to 50 सगळे नंबर्स आधी लिहून घेतले. हे खूप इम्पॉर्टंट आहे सॅम्पल स्पेस व्यवस्थित लिहिणं. जर तुम्हाला ही फर्स्ट स्टेप कळाली तर त्याच्यानंतरच्या स्टेप तर खूप इझीच आहे. राईट. सो आपण आधी काय लिहिलं, सॅम्पल स्पेस लिहून घेतलं. आपल्याला सांगितलं होतं की 50 कार्ड्स आहे, म्हणून मी 1 to 50 पर्यंत सगळे नंबर्स इथं लिहून घेतले. आता त्यांनी विचारलं काय, सॅम्पल स्पेस लिहिला, आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट फाइंड आउट करायचे. सो हे जर काउंट केलं
तर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती येणार आहे? सिम्पल, जे ऑलरेडी दिलेलंच आहे, 50. सो आपण लिहिलं नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एस सॅम्पल स्पेसमध्ये किती आहे? 50. आता फर्स्ट कंडिशन सॉल्व करू. कंडिशन फॉर इव्हेंट ए साठी काय कंडिशन दिली आहे? द नंबर ऑन कार्ड इज डिव्हिजिबल बाय 5. सो ही कंडिशन आपल्याला इव्हेंट ए साठी दिली आहे. आता ही कंडिशन तुम्ही कुठं यूज करणार? तर सॅम्पल स्पेसमध्ये एक एक व्हॅल्यू उचलायची आणि बघायचं की ते डिव्हिजिबल बाय 6 आहे की नाही. ठीक आहे, आपण आता एक एक व्हॅल्यू चेक करू. 1 नाहीये, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 आहे. राईट, 6 डिव्हिजिबल बाय 6 आहे. गुड. सो नेक्स्ट स्टार्ट करू. जे नाही आहे त्यांना मी कट करते. 12 आहे. येस. सो 6 2 जा 12 येतं. गुड. 6 3 जा 16. 18. 6 4 जा. येस. 6 4 जा. पटकन सांगा. 6 4 जा 24. 6 5 जा 30. 6 6 जा 36. 6 7 जा यस 42. राईट. आणि 6 8 जा गुड. काय 48. तो या व्हॅल्यूज आपल्याला कंडिशन फॉर इव्हेंट ए साठी मिळालेला आहे. आपल्याला सांगितलं काय होतं की असे नंबर शोधायचे जे नंबर डिव्हिजिबल बाय 6 आहेत. सो हे सगळे नंबर्स डिव्हिजिबल बाय 6 आहेत. याच्यापैकी अजून कुठला नंबर जर डिव्हिजिबल बाय 6 असेल तर तुम्ही शोधा. मे बी माझ्याने मिस झालं असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकतात की याच्यातला हा नंबर डिव्हिजिबल बाय 6 होता. सो जेवढे पण नंबर्स आता आपण सर्कल केले ते नंबर आपल्याला कुठं लिहावे लागेल? एच्या इव्हेंटमध्ये. सो इव्हेंट एमध्ये आपण नंबर लिहिला 6 12 18 24 30 36 42 आणि 48. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन ए किती आहे काउंट केले तर 8. गुड. सो हा फर्स्ट कंडिशन फॉर इव्हेंट ए आपला कम्प्लीट झाला. आता कंडिशन फॉर इव्हेंट बी काय दिला होता? द नंबर ऑन कार्ड इज अ कम्प्लीट स्क्वेअर. आता कम्प्लीट स्क्वेअर म्हणजे काय? स्क्वेअर तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील, राईट? सो 1चा स्क्वेअर किती येतं? 1. 2चा स्क्वेअर किती येणार आहे? 4. सो आपल्याला या ज्या व्हॅल्यूज आहे या फाइंड आउट करायच्या आहेत. कुठं? या सॅम्पल स्पेसमध्ये. तो सिम्पल काय करायचं? आपल्याला जेवढी स्क्वेअर माहिती आहे 1 पासून ते एकदा सांगत जायचे. ठीक आहे, आणि इथं जे स्क्वेअर येतील त्याला सर्कल करायचं. सो स्टार्ट करू आपण. 1चा स्क्वेअर आहे 1, 2चा स्क्वेअर आहे 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49, 8चा स्क्वेअर 64, जो नंबर इथं नाही आहे. सो आपल्याला हे जे नंबर्स आता आपण सर्कल केले त्याला म्हणतात कम्प्लीट स्क्वेअर. याच्या व्यतिरिक्त कुठलाही नंबर कम्प्लीट स्क्वेअरमध्ये येत नाही. गुड. सो आपण आता जे सर्कलमध्ये लिहिले ते इव्हेंट बी मध्ये लिहून घेऊ. सो इव्हेंट बीला रिप्रेझेंट कसं करणार? बी इक्वल टू जे नंबर्स आपण फाइंड आउट केले ते लिहिणे. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन बी किती येणार? 7. कळालं? क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला 2 कंडिशन्स दिल्या होत्या, कंडिशन ए आणि कंडिशन बी. आणि क्वेश्चन मध्ये फाइंड आउट काय करायचं होतं? नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. आपण सिम्पल मेथडने सॉल्व्ह केलं आहे. आता तुम्हाला इव्हेंटची कन्सेप्ट कम्प्लिटली क्लिअर झाली असेल. यानंतरचा जो एक एक्झाम्पल आहे तो पण मस्त इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे आणि आपण खूप साध्या मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. सो तुम्हाला पण हा एक्झाम्पलचं आन्सर्स बघायला मजा येणार आहे. ठीक आहे, तर आपण आता हा थर्ड एक्झाम्पल बघूया. 2 डाईस आर रोल्ड. राईट द सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. सगळ्यात आधी आपल्याला दिलेला आहे की रँडम एक्सपेरिमेंट कुठलं आहे. कुठला रँडम एक्सपेरिमेंट? 2 डाईस आर रोल्ड. करेक्ट.
सो हा रॅन्डम एक्सपेरिमेंटवरून आपल्याला सॅम्पल स्पेस काढता येणार आहे. गुड. 2 डाईस आर रोलचं सॅम्पल स्पेस खूप इझी आहे. आणि हा कसा फाइंड आउट केला आहे याच्यासाठी तुम्हाला याच्या आधीचे व्हिडिओज बघावे लागतील. सो सिम्पल, आपण जो सॅम्पल स्पेस 2 डाईससाठी काढला आहे तो लिहून घेतला. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती मिळाले इथं? सो आपण ते लिहायचं विसरलोय. सो n(s) इक्वल टू आहे 36. सो जर टोटल काउंट केलं आपण तर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स येणार आहे 36. या एक्झाम्पलमध्ये पण कंडिशन्स दिल्या होतात. कोणासाठी? डिफरंट इव्हेंटसाठी. आपल्याला इव्हेंटसाठी नंबर ऑफ स्पेस किंवा सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स फाइंड आउट करायचे. सो पहिली कंडिशन आहे सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज प्राईम नंबर. सगळ्यात आधी हे लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे की सॅम्पल स्पेसमध्ये हे जे 2 नंबर्स आहे याचं ॲडिशन करायचं. सम म्हणजे ॲडिशन परफॉर्म करायचं आणि तो नंबर प्राईम नंबर पाहिजे. आता प्राईम नंबर काय असतं? ही नंबर ज्याला फक्त, आता समजा मी 3 नंबर घेतला, याला कितीने डिवाइड करू शकतो आपण? 1ने आणि ते स्वतः नंबरने. बरोबर? याच्यापेक्षा अजून कुठला नंबर आहे का ज्याने आपण 3ला डिवाइड करू शकतो? नाही, पॉसिबलच नाहीये. अशा नंबर्सला म्हणतात प्राईम नंबर. सो आपण ह्या सॅम्पल स्पेसमधून फाइंड आउट करू. आधी तर ॲडिशन करायचं. सो 1 + 1 किती येतं? 2. 2ला किती नंबर्सला डिवाइड होतं हे बघा. आता 1ने तर प्रत्येकाला डिवाइड होतं, तर 1 सोडून देऊ आपण असं कन्सिडर करू 1 नंबर सगळ्यांना डिवाइड होणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या नंबरने आपण याला डिवाइड करू शकतो? सो 2ला 2ने जातं, अजून कुठलंच नाही. सो ही जी फर्स्ट पेअर आहे हिला म्हणू आपण की सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज अ प्राईम नंबर. सो दिस इज ही फर्स्ट पेअर आपल्याला ए मध्ये येईल. सो ए आपण जेव्हा इव्हेंट लिहू त्याच्यात तेव्हा ही फर्स्ट पेअर असणार आहे. आता 2 + 1 किती होतं? 3, जो ऑलरेडी प्राईम नंबर आहे. 3 + 1 होतं 4, पण 4ला तर 2ने पण डिवाइड होतं, म्हणजे हा नाही येणार. 4 + 1 किती येतं? 5. 5 पण प्राईम नंबर आहे. 5 + 1 6 प्राईम नंबर नाही आहे, कारण याला 2ने डिवाइड होतं, 3ने डिवाइड होतं, 6ने डिवाइड होतं. 6 + 1 किती येतं? 7, जो प्राईम नंबर आहे. परत 2 + 1 3, आपण प्राईम नंबर आहे. 2 + 2 4 नाही आहे. 2 + 3 6 नाही आहे. 2 + 4 6 परत नाही आहे. ओके, सॉरी, 2 + 3 5 होता. सो हा प्राईम नंबर आहे. 2 + 5 7, जो प्राईम नंबर आहे. 2 + 6 8 प्राईम नंबर नाही आहे. 3 + 1 4 हा पण नाही आहे. 3 + 2 किती होतं? 5. सो 5 हा प्राईम नंबर आहे. 3 + 3 6 नाही आहे. 3 + 4 7 आहे. सो दिस इज ऑल्सो प्राईम नंबर. 3 + 5 8 नाही. 3 + 6 9. 9ला तर 3ने डिवाइड होतं, 9ने डिवाइड होतं आणि 1ने डिवाइड होतं, म्हणजे हा पण नाही आहे. 4 + 1 5. येस, दिस इज अ प्राईम नंबर. 4 + 2 नॉट प्राईम नंबर. 4 + 3 इट इज प्राईम नंबर. 4 + 4 8 होतं. 4 + 5 9. 4 + 6 10. 5 + 1 6, तो पण नाही आहे. 5 + 2 7, हा प्राईम नंबर आहे. सो 5 + 3 8. 5 + 4 9. दिस इज 10. 5 + 6 11. सो 11 सुद्धा प्राईम नंबर आहे. 6 + 1 7 प्राईम नंबर आहे. हा 8 प्राईम नंबर नाही आहे. हा 9 होतं, प्राईम नंबर नाही आहे. दिस इज ॲडिशन ऑफ 10, ॲडिशन ऑफ 11. सो हा प्राईम नंबर आहे आणि हा पण प्राईम नंबर नाही आहे. तर आपण आत्ता जेवढे पण प्राईम नंबर्स बघितले ते सगळे इव्हेंट ए मध्ये येतील. गुड. कळालं आपण प्राईम नंबर कसे फाइंड आउट केले? आपल्याला प्रत्येक सॅम्पल पॉईंटची ॲडिशन बघावी लागली आणि चेक करावं लागलं की ती ॲडिशन प्राईम नंबर आहे की नाही. जर प्राईम नंबर असेल
तर आपण ते इव्हेंट ए मध्ये लिहिलं. आता जर आपण काउंट केलं की नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए किती आहे, तर ते येतील 15. फर्स्ट इव्हेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आता सेकंड इव्हेंट आपल्याला दिला होता की सम ऑफ डिजिट ऑन अपर फेस इज मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 या दोघांचं ॲडिशन केल्यावर यायला पाहिजे. सो आता मी फास्ट सांगते. आपल्याला माहिती आहे की कुठलं ॲडिशन केल्यावर मल्टिपल ऑफ 5 येईल. आधी तर मल्टिपल ऑफ 5 लिहून घेऊ. सो 5, 10, 15, 20, 25, 30 इथपर्यंतच लिहू आधी. तर याच्या पुढे जर लागले तर आपण मग ते लिहू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण या दोघं संख्यांची ॲडिशन करू, ती ॲडिशन याच्यापैकी कुठेतरी एकामध्ये यायला पाहिजे. जर आली म्हणजे हा सॅम्पल पॉइंट मल्टिपल ऑफ 5 आहे, नाहीतर मग नाही आहे. तर सुरू करू. ॲडिशन याची किती होते, 2, 3, 4, 5. सो दिस इज डिव्हिजिबल बाय 5. याची ॲडिशन होते 6, 7. नेक्स्ट याची ॲडिशन होते 3, 4 आणि याची होते 5. म्हणजे हा नंबर आला. ॲडिशन होते 6, 7, 8, 9. 3 + 1 4, 5. सो हा नंबर आला. 3 + 3 6, 7, 8, 9. म्हणजे कुठलेही डिव्हिजिबल बाय 5 नाही आहे. पुढच्या रो मध्ये बघू. 4 + 1 होतं 5. सो हा येणार आहे. परत 4 + 2 6, 7, 8, 9 आणि 10. सो 10 आहे इथं. येस, म्हणजे हा सुद्धा डिव्हिजिबल बाय 5 असणार आहे. पुढं 5 + 1 होतं 6, 7, 8, 9. 5 + 5 10. तो डिव्हिजिबल बाय 5 आहे. 5 + 6 11. हा पण नाही आहे. नेक्स्ट रो मध्ये 6 + 1 7, 6 + 2 8. दिस इज 9 आणि 6 + 4 होतं 10. सो दिस इज डिव्हिजिबल बाय 5. 6 + 5 11 आणि 6 + 6 12. सो किती इझिली फाइंड आउट केलं आपल्याला कमीत कमी 1 मिनिट लागला असेल हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. का? कारण आपल्याकडे सॅम्पल स्पेस आहे आणि आपण लिहून घेतलं की आपल्याला कुठला नंबर पाहिजे जेव्हा आपण ह्या 2 नंबर्सची ॲडिशन करू. तो अशा ट्रिक्स एक्झाममध्ये वापरणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण आपला प्रॉब्लेम इझिली आणि आपल्याला माहिती की 100% करेक्ट आन्सर येईल. सो कुठली पण संख्या मिस होणार नाही जर तुम्ही अशा वेने सॉल्व्ह केलं तर. तो आता आपण जेवढे पण सर्कलमध्ये सॅम्पल पॉईंट लिहिले ते इव्हेंट बी मध्ये लिहून घेऊ. सो बी इक्वल टू जे आपण सॅम्पल पॉईंट आता फाइंड आउट केले ते, आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन बी जर काउंट केलं तर किती आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. सो नंबर ऑफ बी इक्वल टू आलं 7. कळालं? नेक्स्ट आता थर्ड सॅम्पल पॉईंट दिला होता किंवा आपण म्हणू थर्ड इव्हेंट सांगितला होता आपल्याला की सम ऑफ डिजिट ऑन अपर फेस इज 25 पाहिजे. डायरेक्ट सिम्पल दिलेलं आहे की सम ऑफ डिजिट ऑन अपर फेस 25 पाहिजे. आता ना याच्यात एक ट्रिक आहे. तुम्ही जर एकदा सॅम्पल स्पेस बघितला तर तुम्हाला काय वाटतं सगळ्यात मोठी ॲडिशन कोणाची असेल? सगळ्यात मोठी ॲडिशन 6 + 6 ची असेल, विच इज इक्वल टू 12. याच्या खाली सगळे छोटे ॲडिशनचे बघा. 6 + 5 11, 6 + 4 10, 6 + 3 9, 6 + 2 8 अँड सो ऑन. म्हणजे आपण प्रत्येक सॅम्पल पॉईंटची ॲडिशन केली तर सगळ्यात मोठी ॲडिशन आपल्याला मिळेल 12. पण इथं काय विचारलं आहे की आम्हाला 25 पाहिजे आणि असा कुठलाच सॅम्पल पॉईंट नाहीये ज्याची ॲडिशन केल्यावर 25 आपल्याला मिळेल. तो सी इक्वल टू आपल्याकडे एम्प्टी येईल, कारण आपल्याला असा कुठलाच पॉईंट मिळाला नाही ज्याचं ॲडिशन केल्यावर या 2 नंबर्सची 25 येईल. सो नंबर ऑफ सी इक्वल टू किती येणार मग? याच्यात काही आहेच नाही. सो आन्सर येतं 0. अशा टाईपचे ट्रिकी प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात एक्झाममध्ये. सो जास्त वेळ घालायचा नाही. आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मॅक्सिमम तर 12 नंबर येणार आहे, 25 नंबर तर कधीच येणार नाही. म्हणून डायरेक्टली लिहून टाकायचं की सी इक्वल टू एम्प्टी व्हेरिएबल. सो ह्या एम्प्टी आहे.
म्हणून नंबर ऑफ सी इक्वल टू आपण लिहिलंय 0. सो आतापर्यंत आपण 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि याच क्वेश्चन मधला चौथा होता द डिजिट ऑन अपर फेस ऑफ द फर्स्ट डाय इज लेस दॅन डिजिट ऑन द सेकंड डाय. या इव्हेंटमध्ये काय सांगितलं आहे की हा जो फर्स्ट डाय म्हणजे फर्स्ट नंबर हा छोटा पाहिजे कोणापेक्षा, या सेकंड नंबरपेक्षा. असे पेअर किंवा असे सॅम्पल पॉइंट आपल्याला शोधायचे आहेत. कळाला क्वेश्चन काय दिलेला होता आपल्याला? आता आपण शोधूया. याच्यात तर दोघं सेम आहे म्हणजे हा गेला, हे पण सेम आहे म्हणजे गेले हे व्हॅल्यूज. जे आपण कट करू शकतो आधी ते आपण कट करून घेऊ, राईट. सो आपल्याला या व्हॅल्यूज बघायची गरज नाही. आता एवढं कळालं. आता पुढचे व्हॅल्यूज बघू. हा 1 छोटा आहे हा 2 पेक्षा, यस. हा 1 छोटा आहे 3 पेक्षा, येस. हा पण छोटा आहे, गुड. सो फर्स्ट रो मध्ये एवढ्या व्हॅल्यूज आहे ज्या लहान आहे. फर्स्ट डायवर व्हॅल्यू लहान आहे आणि सेकंड डायवर व्हॅल्यू मोठी आहे. आता पुढच्या रो मध्ये येऊ. ही व्हॅल्यू मोठी आहे, ही लहान आहे, हे येणार नाही. सेम याच्यात पण तसंच आहे. 4 आणि 1 मध्ये पण तसंच आहे, 5 आणि 1 मध्ये पण, आणि 6 आणि 1 मध्ये पण सेम व्हॅल्यू. आता आपण बघितलं 2 आणि 3. सो 2 लहान आहे आणि 3 मोठा आहे म्हणजे हा नंबर येईल. इथं पण 2 लहान आहे, 4 मोठा आहे. सेम 2 लहान आहे, 5 मोठा आहे. आपल्याला असंच बघायचं आहे की पहिला नंबर लहान पाहिजे आणि दुसरा नंबर मोठा पाहिजे. आपण तसंच आहे. अशा प्रकारे जर तुम्ही सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या तर डी इक्वल टू आत्ता आपल्याला जे स्क्रीनवर दिसत आहे की 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 3 2 4 2 5 2 6 3 4 3 5 3 6 4 5 4 6 आणि 5 6. या सगळ्या व्हॅल्यूज अशा व्हॅल्यूज आहेत ज्यांच्या फर्स्ट डायवर छोटा नंबर आहे आणि हा सेकंड डायवर मोठा नंबर आहे. तर नंबर ऑफ डी, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन डी इक्वल टू आले 15. गुड. आतापर्यंत आपण 3 एक्झाम्पल्स बघितले. तिघं पण एक्झाम्पल डिफरंट टाईप्सचे होते. आता हा जो एक होमवर्कचा एक्झाम्पल आहे हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा.